आई भवानीचा गजर म्हणजे संभाजीराजे धर्मरक्षक की स्वराज्य रक्षक यावरून वाद निर्माण झालेला आहे। या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत कोल्हापुरातले ज्येष्ठ इतिहास संशोधक इंद्रजित सावंत। आपण त्यांच्याशी बोलूयात। मला सांगा की हा वाद निर्माण झालेला आहे, धर्मवीर संभाजीराजे अशा प्रकारचे एक ब्रँडिंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला महाराष्ट्रात, आणि हिंदू धर्मासाठी संभाजी महाराजांनी पूर्ण आपली हयात घातली अशा प्रकारची भूमिका घेऊन मांडण्याचा प्रयत्न केला जातो। काय सांगा? संभाजी महाराज हे छत्रपती होते आणि छत्रपती या पदवीमध्येच धर्मवीर, स्वराज्यरक्षक, स्वातंत्र्यवीर ह्या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव होऊन जातो। त्यामुळे हे जे काही चाललंय ते काय बरोबर नाही आहे। धर्मवीर संभाजी महाराज कुणाला पाहिजे हा त्यातला महत्त्वाचा प्रश्न आहे। एक विशिष्ट विचारधारा की ज्या विचारधारेनं संभाजी महाराजांची बदनामी केली त्याची उदाहरणं मी तुम्हाला देतो। विदा सावरकरांनी संभाजी महाराजांच्या बद्दल काय म्हटलं? हिंदुपत पातशाहीमध्ये काढून दाखवा, पानं देतो मी तुम्हाला आता। गोळवळकरांनी बंच ऑफ थॉट्स मध्ये संभाजी महाराजांच्या विषयी काय म्हटलं? अनेक आहेत, एवढंच काय, हे आपल्या धनंजय कीरांनी शाहू चरित्रामध्ये सुद्धा शंभूराजांच्या बद्दल काय चांगलं नाही लिहिलेलं। अनेक नाटककारांनी राम गणेश गडकर यांपासून ते रायगडला जेव्हा जाग येते अशा जी काही नाटकं लिहिली गेली, रायगडची राणी नावात सुद्धा नाटक लिहिलंय। अत्यंत खालच्या दर्जावरची बदनामी ही नाटकातून, कथातून, कादंबऱ्यातून आणि अशा लेखातून ज्यांनी केली। चित्रपट बघा, मोहित्यांची मंजुळा, थोरातांची कमळा, कुठं काय एक कण इतिहासामध्ये त्याचा एक शब्दाचा उल्लेख नसताना ती घाणेरडी कॅरेक्टर आणलीत आणि संभाजी महाराजांची बदनामी केली। त्याच विचारधारेला आज संभाजी महाराज धर्मवीर पाहिजे। ज्या ज्या वेळेला संभाजी महाराजांची बदनामी होती त्या वेळेला ही विचारधारा कुठं होती? संभाजी महाराजांचं चरित्र ज्या वेळेला वासी बेंद्रेंनी संशोधन करून नव्यानं लोकांच्या समोर आणलं, त्यावेळेला त्यांना ह्या ज्यांनी बदनामी करत होते सातत्यानं संभाजी महाराजांची, दारूबाज, बाईलबाज अशा पद्धतीची वाक्य वापरलेली आहेत, या मंडळींना असं लक्षात आलं की संभाजी महाराज हे महाराष्ट्राचं एक असं व्यक्तिमत्व आहे, मराठ्यांच्यातलं एक असं व्यक्तिमत्व आहे की ज्याचं उदात्तीकरण जर आपण केलं तर तो आपण औरंगजेबाच्या विरुद्ध, मुसलमानांच्या विरुद्ध आपण वापरू शकतो। आणि मग त्याच्यासाठी म्हणून जसं शिवाजी महाराजांच्या इतिहासाची मोडतोड केली तसं संभाजी महाराजांच्या इतिहासाची मोडतोड यांनी करायला सुरुवात केली आणि आयुध म्हणून वापरलं। आणि शंभूराजांचं व्यक्तिमत्व हे एका विशिष्ट धर्माच्या विरुद्ध आहे असं सांगायसाठी म्हणून त्यांना धर्मवीर पदवी दिली। छत्रपतीच पदवी तुम्हाला अडचण आहे का? छत्रपती पदवीची कशाला पाहिजे त्या शेपट्या लावायला? धर्मवीर, स्वराज्य रक्षक काय गरज आहे? संभाजी महाराजांनी जी स्वतःला पदवी घेतली होती, शिवाजी महाराजांनी स्वतःला जी पदवी घेतली होती, त्या पदवीची काय अडचण आहे तुम्हाला? हा माझा पहिला प्रश्न आहे। दुसरा प्रश्न, संभाजी महाराजांना जर धर्मवीर असतील तर त्यांचा धर्म कुठला अभिप्रेत आहे त्यांना? जर रामदास स्वामीच म्हणत असतील मराठात इतका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, शिवाजी महाराजांच्या समकालीन सगळ्या कागदपत्रांमधून जेदे शेकावली जेदे करण्यापासून त्याच्यात महाराष्ट्र धर्माचा उल्लेख येत असेल, राजाराम महाराजांच्या पत्रात मराठा धर्म, महाराष्ट्र धर्माचा उल्लेख येत असेल, तर तुम्ही दुसरा कुठला धर्म चिकटवणार आहात त्यांना? आणि महाराष्ट्र धर्माची व्याख्या ही आताच्या तथाकथित हिंदुत्वाच्या व्याख्याच्या बरोबर व्यस्त आहे। महाराष्ट्र धर्म हा भागवतांचा धर्म निश्चित आहे। महाराष्ट्र धर्म हा मराठ्यांचा धर्म आहे। मराठा या शब्दामध्ये त्यावेळेला महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा काही भाग, तामिळनाडू, जिथं जिथं हे मराठी भाषिक जी लोक, ज्यांची भाषा मराठी होती आणि ज्यांचं कल्चर इथलं आहे, दख्खनी कल्चर आहे, ती सगळी अंतर्भाव होतात। त्याच्यामध्ये सगळे जाती धर्म आहेत। थोडक्यात अजितदादा पवार यांनी सभागृहात जे काही स्टेटमेंट केलं ते योग्य होतं असं म्हणता येईल का? अजितदादांच्या फक्त स्वराज्य रक्षकच्या विषयावर तुम्ही जाऊ नका, त्यांचं सगळं तुम्ही ते स्टेटमेंट बघा। त्याच्यामध्ये त्यांनी अगदी स्पष्ट म्हटलं की संभाजी महाराजांना तुम्ही संकुचित करू नका, आणि हे योग्य आहे। त्याच्यात काय, संभाजी महाराज हे फक्त काय एका धर्माचे होते का? संभाजी महाराज हे त्यांचं जे हुतात्म्य आहे, मी वारंवार सांगतो
की तशा पद्धतीचं हुतात्म्य एखाद्या राज्यासाठी नाही आहे ते नुसतं, म्हणजे एक नुसतं स्वतःचं राज्य होतं, भोसल्यांचं राज्य होतं म्हणून नाही आहे ते भूमिपुत्रांसाठी दिलेलं बलिदान आहे. ते एका हुकुमशाहीच्या विरुद्ध एका स्वाभिमानी व्यक्तीनं दिलेलं बलिदान आहे. ते 29 दिवसाचं छळ आहे. खरं तर तो 41 दिवसाचा आहे पकडल्यापासून. एवढा अनन्वित अत्याचार सहन करून त्यांनी एक तोंडातून एक ब्र न काढता जे काय त्यांनी हुतात्म्य पत्करलं ते काय फक्त एका संकुचित धर्मासाठी नव्हतं कुठल्या. आणि संभाजीराजांचा वापर संकुचित धर्मासाठी केला जातो हे अजितदादांनी सभागृहात मांडलं, ते योग्य होतं. अगदी आणि 100% दुसरी गोष्ट आपण पाहतो की आज छत्रपती संभाजीराजे जे माजी खासदार आहेत, स्वराज्य पक्षाचे ते संस्थापक आहेत, त्यांनी भूमिका मांडलेली आहे की अजितदादांनी अभ्यास करून या संदर्भात बोलावं, कारण संभाजीराजे हे स्वराज्य रक्षक होतेच पण धर्मरक्षक देखील होते असं ठासून त्यांनी सांगितलेलं आहे. कुठेतरी चुकलं त्यांचं? मी खरं तर संभाजीराजे काय म्हटलंय ते बघितलेलं नाहीत, पण संभाजीराजे हे राजऋषी शाहू महाराजांचे वारस आहेत. सातत्यानं या अगोदर सुद्धा त्यांनी छत्रपती शंभूराजांच्या बद्दल बोलताना ते स्वातंत्र्यवीर आहेत हे वारंवार त्यांनी अधोरेखित केलं आहे. तुम्ही 10-15 वर्षाची भाषणं काढा तुम्ही सगळी शंभूराजांची, तुमच्या लक्षात येईल की त्यांनी तसं म्हटलेलं आहे. आणि जरी ते धर्मवीर म्हटले असले तरी संभाजी महाराजांना सुद्धा कोणता धर्म अपेक्षित आहे हे आपण बघितलं पाहिजे. ते सुद्धा महाराष्ट्र धर्माकडेच जाणारे आहेत असं माझा ठाम विश्वास आहे आत्ताच्या संभाजी महाराजांच्या बद्दल सुद्धा. संभाजीराजे जे आहेत शिवपुत्र, त्यांच्याबद्दल नेहमी वाद काढला जातो. त्याच्या पाठीमागची कारणं काय वाटतात? इतिहासकारांनी अभ्यास करावं, ते धर्मवीर आहेत का, काय आहेत नेमकं, याच्याबद्दल नेहमी वादाचा विषय राहिलेला आहे. पण संभाजीराजांच्याबद्दल अनेक नाटकं झालेली आहेत, अनेक नाटकं आणली जात आहेत. त्याच्यामधून कुठेतरी हे स्पष्ट होत नाही आहे का नेमकं काय होतं? हा गोंधळ का निर्माण झाला असं वाटतं एक इतिहास संशोधक म्हणून आपल्याला? याची मुळं संभाजी महाराजांच्या इतिहासात आहेत. लेखन चुकीचं झालं? लेखन चुकीचं झालं. मग अशी मी सांगितलं तुम्हाला की संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातले अण्णाजी दत्तो आणि त्याच्याबरोबरची जी सगळी कंपू होता तो सगळा शंभूराजांच्या विरोधातला होता. आणि अण्णाजी दत्तोला संभाजी महाराजांनी हत्तीच्या पायी देऊन मारण्याची शिक्षा दिली. का दिली? तर संभाजी महाराजांना विष घालून मारायचा प्रयत्न या मंडळीने केला, अण्णाजीनं आणि त्याच्या कंपूनं म्हणून दिले. बाळाजी आवाजीला त्यांचा साथीदार त्यानं पत्र लिहिली म्हणून तशी शिक्षा दिली. या शिक्षेचा राग कसा आहे की ह्याच्याकडे परत धर्माकडे जावं लागतं की आपल्या ज्या स्मृती आहेत, ज्याला आपले सनातन धर्माचे कायदे म्हटलं जातं, याच्यामध्ये ब्रह्महत्या हे महापातक आहे. त्या पातकाला कुठलंही प्रायश्चित्त नाही. आणि राज्याभिषेक करून घेतलेला एक राजा, मराठा राजा, हा अष्टप्रधान मंडळातल्या प्रॉमिनंट असणाऱ्या एका अष्टप्रधानाचं हत्तीच्या पायी देऊन त्याला शिक्षा देतो, त्याला मृत्यूदंड देतो. ह्याचा राग इथल्या सनातनी धर्मवाद्यांच्या मनात अजूनही आहे. आता जे धर्मवीर म्हणून आलेलं प्रेम बेडगी प्रेम आहे त्यांचं. नाहीतर ही आता जी बदनामीची जी काही शृंखला लावली त्याच्यात काय मुसलमान आहेत का? कोण आहेत? सावरकर कोण? गोळवलकर कोण? चिटणीस कोण? भालजी पेंढारकर आणि ते कमळा थोरातांची कमळा, मोहित्यांची मंजुळा, राम गणेश गडकरी, कानेटकर, किती नावं सांगायची तुम्हाला? ही काय मुसलमान आहेत? ही एका विशिष्ट जातीची आणि प्रवृत्तीची माणसं आहेत. आणि ह्या मंडळींना संभाजी महाराजांचं जे धवल चरित्र आहे ते लोकांसमोर यायला नकोच आहे. म्हणून वारंवार संभाजी महाराजांच्या बद्दल काहीतरी बोलायचं. कोण काय तर मधीच उठतं सांगतंय संभाजी महाराजांनी वडिलांशी द्रोह केला आणि ते दिलेर खानाकडे गेले. अरे इतिहासाचा अभ्यासच नाही तुमचा. रणनीती काय होती ती माहीत नाही. दिलेर खानकडे गेले, दिलेर खानाच्या भावाला संभाजी महाराजांनी स्वतःकडे वडून घेतलं. हेच करायचं होतं. दिलेर खानाकडे शिवाजी महाराज इतके कडक शिस्तीचे प्रशासक होते, स्वतःचा मुलगा जरी असला तरी त्यांनी त्याला माफ केलं नसतं. आणि सैन्य जे आहे शिवाजी महाराजांच्या निधनानंतर त्यांच्या निधनाची बातमी पोचून दिली नाही यांनी संभाजी महाराजांच्यापर्यंत. आणि त्यांना पकडायला निघाले अण्णाजी दत्तो, मोरोपंत वगैरे. सैन्य सगळं संभाजी महाराज आणि जनता सगळी, ते संभाजी महाराजांची सत्याची बाजू असल्यामुळे जनता सैन्य संभाजी महाराजांच्या बरोबर असल्यामुळं संभाजी महाराज परत गादीवर आले. त्यांना धर्मरक्षक कुठेही म्हणता येत नाही.
त्यांच्या ऐतिहासिक संदर्भामध्ये साधनांमध्ये कुठेही दिसत नाही तसं. कुठं धर्मरक्षक संभाजी महाराजांची स्वतःची जीवनशैली जी आहे ती धार्मिक प्रवृत्तीची सगळीजण असतात. मी सुद्धा आहे, मी सुद्धा पाया पडल्याशिवाय जात नाही. इथं छायाचित्र लावलेले आहेत, देवींची देवघर आहे, सगळं आहे आपलं, तो भाग वेगळा. पण ज्या लढाई आहेत, स्वराज्याची जी लढाई, स्थापनेची लढाई होती किंवा औरंगजेबाबरोबरची लढाई होती, हा राजकीय मोठा विस्तृत पट आहे. याच्यामध्ये त्यावेळेचा तुम्ही बघितला तर प्रमुख सत्ता आहे आदिलशाही आहे, कुतुबशाही आहे, मोगलशाही आहे आणि स्वराज्य आहे आपलं मराठ्यांचं राज्य. तर याच्यामध्ये औरंगजेब जो आला, जो औरंगजेब स्वतःचा मुलगा, औरंगजेबाचा मुलगा मुस्लिमच होता ना अकबर, त्याला संभाजी महाराजांनी स्वतःकडे घेतलं ना, स्वतःच्या आश्रयाखाली घेतलं. आणि तोच औरंगजेब आदिलशाहीवर सुद्धा आक्रमण करतोय, तोच औरंगजेब कुतुबशाहीवर आक्रमण करतोय. आणि ती आदिलशाही ज्याच्यातून स्वराज्याची निर्मिती झाली, प्रमुख निर्मिती झाली, ती आदिलशाही वाचवण्यासाठी संभाजी महाराज स्वतःचं सैन्य पाठवतात, आर्थिक मदत करतात, कुतुबशाही वाचवण्याचा प्रयत्न करतात. हे कशाचं लक्षण आहे? ह्या ज्या लढाया होत्या त्या पॉलिटिकल राजकीय लढाया होत्या आणि सगळे राज्यकर्ते ज्या ज्या वेळेला आपण अडचणीत येऊ त्या त्या वेळेला धर्माचा आणि जातीचा झेंडा पुढे करतात. तसाच झेंडा औरंगजेबानं जिहादचा म्हणून केला. असं झेंडा, जिहादचा झेंडा घेऊन जिहाद पत्करून येणारा गाझी, त्याच्याबरोबर सैन्यामध्ये हिंदू असणारे राजपूत कसे आले, बुंदेले कसे आले, राव दलपत बुंदेला होता प्रमुख, किशन सिंग हाडा होता, सगळे राजपूत होते राजस्थानातले. आता हिंदुत्वाची झेंडा घेऊन जे फिरायला लागलेत करणी सेना आणि हे सगळे औरंगजेबाबरोबर ह्या धर्मवीर त्यांच्या दृष्टीनं संभाजी राज्याचं राज्य बुडवायला कशाला आलेत, ह्याचा विचार आपण केला पाहिजे. आणि खरं बघितलं तर संभाजी महाराजांनी मगाशीच सांगितलं, एका शिलालेखाचा, अंत्रुजच्या शिलालेखाचा जो धर्माजी नागनाथचा दाखला देतात, त्याच धर्माजी नागनाथ आणि ह्या सगळ्या मंडळींनी अब्दुल पीर खानच्या त्या फोंडाच्या किल्ल्यातला हजरत पीर, त्या पिराला नवस केला ना, ज्यानं तो शिलालेख कोरला म्हणतात. तो शिलालेख खरं तर धर्माजी नागनाथनं कोरला. ते शिलालेख बारकाईने वाचत, त्यात अनेक गोष्टी आहेत, त्याचं मी किती नव्यानं विश्लेषण करेल. आणि जे पत्र सांगितलं आता फिरायला लागले सगळ्या व्हॉट्सअप फेसबुकवर, कोण तो रामसिंगाला लिहिलं पत्र शंभूराजांनी. रामसिंग आला का स्वराज्याच्या मदतीला शंभूराजांच्या? वास्तव इतिहास काय? इकडं शिवाजी महाराज औरंगजेबासंग लढत असताना त्या रामसिंगच्या बापानं शिवाजी महाराजांचा पराभव करायचा प्रयत्न केला ना मिर्झा राजानं. काय तो मदत करायला आलेला होता? बरं, येताना परत हिंदू धर्माचा होता, कोटीचंडी यज्ञ केला, सहस्त्र ब्राह्मण बसवले कोटीचंडी यज्ञाला, बगळामुखीच्या यज्ञाला शिवाजी महाराजांच्या विरुद्ध. आता आपण त्याला काही जोडकाम केलं तर तसं इतिहास तसा नाही आहे ना. ज्या रामसिंगाला पत्र लिहिलं तो रामसिंग लाचित बडफुकन जो आहे आसामचा, अहोमचा सेनापती, अहोम राजांचा, त्यांच्याशी लढण्यात त्या रामसिंगाची सगळी हयात गेले. असा इतिहास, भारताचा इतिहास हा गंगा जमुनी इतिहास आहे. तो संपूर्ण भारत बघितल्यानंतर, इतिहासाचा अभ्यास केल्यानंतर तसाच मराठ्यांचा इतिहास आहे. शंभूराजांची खून ज्यावेळेला, हत्या ज्यावेळेला केली औरंगजेबानं, औरंगजेबाच्या छावणीत काय मराठी नव्हते, हिंदू नव्हते? वडू तुळापूरला त्याच्या छावणीत कोण कोण होतं त्याची यादी काढा ना. आता आपण एका त्यांच्या कलेवराला अग्नी द्यायचं धाडस लोकांच्यात नव्हतं. आपल्याला माहित आहे गोपाळ ढगोजी मेघोजींनी अग्नी दिला असं म्हटलं जातं, दंतकथा आहे. पण त्याच्यानंतर त्यांना त्या समाधीचं हे सुद्धा दिलं. हा वास्तव इतिहास आपण कधी समजून घेणार, हा त्यातला मुख्य प्रश्न आहे. आणि छत्रपतीच या पदवीमध्ये या सगळ्या ज्या काय पदव्या लावायला लागलेत आता, त्याचा अंतर्भाव आहे. आणि ह्याच्यावरनं भांडणं करू नयेत, एवढं माझं मत आहे. छत्रपती संभाजीराजे शिवपुत्र खरं तर एका चौकटीत बसवण्याचा प्रयत्न जो केला जातोय तो खरं तर महाराष्ट्राला लाजवणार आहे. कारण महाराष्ट्रासाठी छत्रपती संभाजीराजे यांनी पूर्णतः एक धर्म म्हणून पाहिला, पण धर्मरक्षक अशी एक उपाधी लावून महाराजांना त्या उपाधीपुरतं वापरण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि ही अतिशय खेदजनक गोष्ट असल्याचं इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरामन मिथुनसह प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर.